हॅलो, वेलकम, नमस्कार, आदाब, सत श्री अकाल. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा मित्रांनो, आपण शिकत आहोत चॅप्टर केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन. आणि ह्या चॅप्टरच्या आपल्या कालच्या लेक्चरला आपण काय घेतलं, तर आपण बघितलं की रिॲक्शनचे प्रकार आणि एक एक प्रकार आपण डिटेलमध्ये शिकलो. जसं की कॉम्बिनेशन रिॲक्शन, डिकम्पोजिशन रिॲक्शन, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन, असे चार मुख्य प्रकार आपण ह्या रिॲक्शनचे शिकलो होतो. बरोबर आहे ना? त्यानंतर आपण सुरुवात केली होती, अजून रिॲक्शन कॅटेगराइज केल्या जातात, त्या म्हणजेच एक्झोथर्मिक रिॲक्शन आणि एंडोथर्मिक रिॲक्शन. व्हॉट इज एंडोथर्मिक रिॲक्शन? द रिॲक्शन इन विच द हीट इज ऍब्सॉर्ब इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता शोषली जाते, उष्णता ग्रहण केली जाते, त्या अभिक्रियेला एंडोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. द रिॲक्शन इन विच हीट इज ऍब्सॉर्ब इज कॉल्ड एंडोथर्मिक रिॲक्शन. जसं कालच्या लेक्चरला आपण एक उदाहरण घेतलं होतं बघा, की take a glass of water and add a 2 teaspoon of the salt in it and dissolve it. You will find that before adding the temperature of the water is get cooled down after adding and dissolving the sodium chloride in it. म्हणजे ग्लासभर पाण्यामध्ये जर तुम्ही 2 चम्मच मीठ टाकलं, तर मीठ टाकण्याच्या अगोदरचं त्या पाण्याचं तापमान आणि मीठ टाकल्यानंतर विरघळल्यानंतर त्या पाण्याचं तापमान याच्यामध्ये तुम्हाला थोडासा फरक झालेला दिसेल. त्या पाण्याचं तापमान कमी झालेलं असेल. मग असं का झालं? तर या का रिॲक्शन मध्ये, म्हणजे जेव्हा आपण मीठ पाण्यात विरघळवतो तेव्हा पाण्याचं टेम्परेचर कमी होतं, लोअर डाऊन होतं. तर दुसरीकडं जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये take a glass of water and add 2 spoons of the washing powder in it. Washing powder is nothing but what? It is the washing soda. The formula of washing soda is Na2CO3, sodium carbonate. So when you added the sodium carbonate in water, it dissolves and it liberates the heat. हे काय करतं? उष्णता बाहेर सोडतं आणि पर्यायाने त्या पाण्याचं तापमान जे आहे ते वाढतं. म्हणजे काय होतं? रिॲक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज होतं, रिॲक्शन हीट बाहेर सोडते आणि अशा रिॲक्शनला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हटलं जातं. सी, द एक्झोथर्मिक रिॲक्शन इज व्हॉट? द रिॲक्शन इन विच द हीट इज इव्हॉल्व इज कॉल्ड एक्झोथर्मिक रिॲक्शन. ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता बाहेर टाकली जाते, उष्णता सोडली जाते, तिला एक्झोथर्मिक रिॲक्शन असं म्हणतात. आजच्या लेक्चरला आपण अजून ह्या एंडो आणि एक्झोथर्मिक रिॲक्शन वरती बोलणार आहोत. जसं की बघा, एक रिॲक्शन पूर्वी घेण्यापूर्वी आपण काही एक्सपेरिमेंट कॅरी करू. पेज नंबर 39 वरती तुम्हाला आहे, टू कॅरी आउट द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस, ट्राय धिस apparatus, 2 plastic bottles, measuring cylinder, thermometer, then chemicals, potassium nitrate, sodium hydroxide, water. Sodium hydroxide being corrosive, handle it carefully in presence of teachers. बघा, sodium hydroxide, potassium hydroxide, acids probably, hydrochloric acid concentrated, sulfuric acid concentrated, असे पदार्थ, रासायनिक पदार्थ जेव्हा तुम्ही हँडल करताना तेव्हा तुम्हाला शिक्षकांच्या उपस्थितीतच ते हँडल करायचे. रिझन की ते करोसिव्ह असतात, ते इन्फ्लेमेटरी असतात आणि ते तुम्हाला प्रचंड हानी सुद्धा पोहोचू शकतात इफ हँडल केअरलेसली. मग जर निष्काळजीपणाने तुम्ही त्याला हँडल केलं तर ते तुम्हाला मोठं डॅमेज घडून आणू शकता. त्याच्यामुळे हे केमिकल्स वापरताना, हाताळताना शिक्षकांची उपस्थिती असावी हे चेक करा. प्रोसिजर करायचं काय बघा. Take 100 ml of water in each of the 2 plastic bottle. Plastic being an insulator of the heat, the dissipation of the heat can be prevented. Note the temperature of water in the bottles. Put 5 gram of potassium nitrate (KNO3) in the bottle and shake well. Note the temperature of the solution is formed. Put 5 gram of the sodium
hydroxide NaOH in the other bottle, shake the bottle and note the temperature. What will happen? सगळ्यात पहिले तर बघा करायचं काय आपल्याला, 2 प्लास्टिकच्या बॉटल घ्या आणि त्या 2 प्लास्टिकच्या बॉटल मध्ये काय करायचं आहे तर 100 ml पाणी प्रत्येक बॉटल मध्ये घ्यायचं आहे. तुम्हाला माहितीये प्लास्टिक हे इन्सुलेटर आहे हीटचं, म्हणजे ते रिएक्शन मधून बाहेर पडणारी उष्णता बाहेर सोडू देणार नाही, बाहेर जाऊ देणार नाही, म्हणून प्लास्टिकच्या बॉटल आपल्याला घ्यायच्या आहे. मग प्लास्टिकच्या बॉटल घ्यायच्या 2 आणि त्याच्यामध्ये प्रत्येकी 100 ml पाणी तुम्हाला घ्यायचं आहे. त्या पाण्याचं तापमान मोजून घ्या थर्मोमीटरने. त्या पाण्याचं जे काही तापमान म्हणेल 12, 13, 14 डिग्री ते पाण्याचं तापमान मोजून घ्या. आणि मोजून घेतल्यानंतर काय करा, त्यामध्ये एका बॉटलमध्ये 5 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट म्हणजे KNO3 हे टाका आणि दुसऱ्या बॉटलमध्ये 5 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साइड NaOH हे टाका. KNO3 टाकल्यानंतर तिची पहिली बॉटल आहे तिला टॅप करा आणि म्हणजे बंद करा आणि तिला शेक करा, प्रॉपरली तिला शेक करून घ्या. दुसरीकडे सोडियम हायड्रॉक्साइड दुसऱ्या बॉटलमध्ये टाकल्यानंतर देखील त्या बॉटलला काय करा, शेक करून घ्या. KNO3 dissolve in water and also the sodium hydroxide dissolve in water. Now check out the temperature after some time. हे डिझॉल्व झाल्यानंतर तुम्ही त्याचं टेम्परेचर चेक करा, तुम्हाला काय दिसेल. What is the difference that you observed in the temperature of the water bottle? ते जे प्लास्टिकची बॉटल आहे ज्याच्यात पाणी भरलेलं आहे, अगोदरचं तापमान तुम्ही नोंद केलेलं आहे, दोन्ही बॉटलच्या पाण्याचं तापमान. आता एका याच्यात KNO3 आणि दुसऱ्या याच्यात NaOH टाकल्यानंतर काय फरक घडून येणार आहे हे आता आपल्याला बघायचं आहे. See, the result are observed like that. If in the first bottle the process of dissolution of potassium nitrate took place, and while in the second bottle the process of dissolution of the sodium hydroxide took place. As per your observation, which one is the exothermic process and which one is the endothermic process? पहिल्या बॉटल मध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही KNO3 पोटॅशियम नायट्रेट टाकलेलं आहे त्याचं विरघळणं, त्याचं डिझोल्युशन घडून येईल पहिल्या बॉटल मध्ये शेक केल्यानंतर. तर दुसऱ्या बॉटल मध्ये ज्याच्यामध्ये आपण सोडियम हायड्रॉक्साइड टाकलेलं आहे 5 ग्रॅम, त्याला सुद्धा शेक केल्यानंतर, हलवल्यानंतर, ढवळल्यानंतर ते सोडियम हायड्रॉक्साइडचं डिझोल्युशन, विरघळणं त्याच्यामध्ये होईल. कोणती रिएक्शन एक्झोथर्मिक आहे आणि यापैकी कोणती रिएक्शन एंडोथर्मिक आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला? बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे की पोटॅशियम नायट्रेट ज्या बॉटलमध्ये आपण टाकलेलं आहे त्या पाण्याचं तापमान कमी होणार आहे. The temperature of potassium nitrate bottle which we adding in that bottle 100 ml of water is lowers down, and that's why it is the endothermic reaction. On the other hand, when sodium hydroxide is added in the second bottle, the temperature of the reaction means the water is increases after dissolution of sodium hydroxide. दुसऱ्या बॉटल मध्ये जेव्हा आपण सोडियम हायड्रॉक्साइड टाकलं होतं तेव्हा त्याचं तापमान काय झालेलं असेल, वाढलेलं असेल. म्हणून ती कोणती रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन. हाउ इट इज गिवन हियर इन बुक, प्लीज लिसन. During the process of the dissolution, KNO3 in the water, heat is formed, surrounding is absorbed, and therefore the temperature is rising up, resulting solution is less. ज्या बॉटल मध्ये तुम्ही KNO3 टाकलेला आहे त्याच्यामध्ये हीट ऍब्सॉर्ब झाली, म्हणजे आजूबाजूची सराउंडिंगची जी हीट होती ती काय केली गेली, ऍब्सॉर्ब केली गेली. काय केली गेली, ऍब्सॉर्ब केली गेली. आणि म्हणून या रिएक्शनला एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं जातं. द प्रोसेस इन विच हीट इज ऍब्सॉर्ब फ्रॉम द आउटसाइड इज कॉल्ड एंडोथर्मिक प्रोसेस. ज्या अभिक्रियेमध्ये बाहेरून काय केली जाते, उष्णता शोषली जाते, ऍब्सॉर्ब केली जाते, ग्रहण केली जाते, त्या अभिक्रियेला एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात, एंडोथर्मिक प्रोसेस असं म्हणतात. When a solid NaOH is dissolved in water, the heat is given out and therefore the temperature is increased. जेव्हा दुसऱ्या बॉटलमध्ये तुम्ही सोडियम हायड्रॉक्साइड टाकता तेव्हा त्या पाण्याचं तापमान वाढतं आणि म्हणून ही एक्झोथर्मिक प्रोसेस. डेफिनेशन काय आहे बघा, द प्रोसेस इन विच heat is given out is called exothermic reaction or exothermic process. ज्या अभिक्रियेमधून उष्णता बाहेर टाकली जाते, heat is given out,
हिट इज इव्हॉल्व. या रिएक्शनला काय म्हटलं जातं? एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं जातं. सो पुढचं आहे मला एक्झोथर्मिक अँड एंडोथर्मिक रिएक्शन. देयर आर देन एक्सचेंज ऑफ हीट विथ केमिकल रिएक्शन as well. Accordingly, some chemical reaction are exothermic while some other are endothermic. During the exothermic chemical reactions, heat is given away when the reactants are transformed into the product, while during endothermic chemical reaction, heat is either absorbed or from the surrounding or has to be supplied continuously from the outside. फॉर एक्झाम्पल दोन रिएक्शन इथं आपल्यासाठी दिलेले आहे. रासायनिक अभिक्रियेचे दोन प्रकार पडतात. एक आहे एक्झोथर्मिक रिएक्शन, एक आहे एंडोथर्मिक रिएक्शन. एंडोथर्मिक रिएक्शन मध्ये उष्णता शोषली जाते, तर एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये उष्णता बाहेर टाकली जाते. मग ज्या अभिक्रियेमध्ये उष्णता एक तर बाहेरून शोषली जाते किंवा अशी अभिक्रिया जिला आपल्याला कंटिन्युअसली उष्णता द्यावी लागते घडून येण्यासाठी, तिला सुद्धा एंडोथर्मिक रिएक्शन असं म्हणतात. ठीक आहे. उदाहरणार्थ बघा, कॅल्शियम कार्बोनेट याला तुम्ही हीट देताय ना, डिकम्पोजिशन मध्ये आपण बघितलं, when calcium carbonate is heated it is called calcium, it forms calcium oxide plus CO2 gas is liberated. मग ह्या रिएक्शनला आपण हीट देतोय नाही का, मग हिला डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणायचं, कारण सिंगल रिएक्टंट इज ब्रोकन डाऊन इनटू टू ऑर मोर प्रोडक्ट इज कॉल्ड डिकम्पोजिशन रिएक्शन. ही तर डिकम्पोजिशन रिएक्शन आहेच, पण ह्या रिएक्शनला हीट प्रोव्हाइड केली जाते, म्हणजे कंटिन्युअसली आपण हीट देतोय, म्हणून ही रिएक्शन एंडोथर्मिक रिएक्शन आहे. लक्षात घ्या, ज्या रिएक्शनच्या रिएक्टंट पार्ट मध्ये आपण हीट देतो, काय करतो, रिएक्टंट पार्ट मध्ये हीट देतोय, म्हणजे बघा हीट इथं दिलेलं आहे किंवा हीट एरोवरती लिहितो, पण आपण रिएक्शनला हीट प्रोव्हाइड करतोय. जेव्हा कोणत्याही अभिक्रियेला आपण हीट देतो, प्रोव्हाइड करतो, तेव्हा ती अभिक्रिया काय असते, एंडोथर्मिक रिएक्शन. काय असते, एंडोथर्मिक रिएक्शन. तर दुसरीकडे बघा, कॅल्शियम ऑक्साइड प्लस वॉटर इट गिव्स कॅल्शियम हायड्रॉक्साइड प्लस हीट. म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड टाकले ना, पाण्याचं तापमान वाढतं, त्याचं सुद्धा टेम्परेचर इन्क्रीज होतं आणि हीट गिव्हन आउट केली जाते, म्हणजे बाहेर सोडली जाते. मग ज्या अभिक्रियेमध्ये, ज्या रिएक्शन मध्ये हीट हे प्रोडक्ट मध्ये लिहिलेलं असतं ना, म्हणजे बघा रिएक्टंट मध्ये हीट येत असेल तर एंडोथर्मिक रिएक्शन, आणि प्रोडक्ट मध्ये जर हीट लिहिलं जात असेल, प्रोडक्ट मध्ये जर हीट येत असेल तर ती काय असते, एक्सोथर्मिक रिएक्शन. कळलं? प्रोडक्ट मध्ये जर हीट लिहिली जात असेल, प्रोडक्ट मध्ये जर हीट येत असेल तर ती एक्सोथर्मिक रिएक्शन असते. ठीक आहे. मग द रिएक्शन इन विच हीट इज गिव्हन आउट, हीट इज इव्हॉल्व, is called exothermic reaction. So CaO, calcium oxide plus water it form calcium hydroxide. आपण बघितलं एक कॉम्बिनेशन रिएक्शनचं उदाहरण होतं, आठवतंय का तुम्हाला? हा एक रिएक्टंट, हा दुसरा रिएक्टंट, पण त्यावेळेस आपण हीट बद्दल काहीच नाही बोललो. आपण फक्त बोललो when two or more reactants added together to form a single product is called as a combination reaction. So here calcium oxide is added in water and it formed calcium hydroxide. And this reaction is which the heat is given out, and that's why this reaction is known as exothermic reaction. मग या रिएक्शनला काय म्हटलं जातं, एक्झोथर्मिक रिएक्शन असं म्हटलं जातं. यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये आपल्याला क्वेश्चन आहे, पण हा पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. यूज युअर ब्रेन पॉवर चे दोन क्वेश्चन तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये. तर दुसरीकडे रेट ऑफ केमिकल रिएक्शन हा आपला नेक्स्ट पॉइंट आहे. काय, रेट ऑफ केमिकल रिएक्शन. मग रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे काय बघा, तर रिएक्शन घडून येण्याचा दर, रिएक्शन घडून येण्याचा दर. काही उदाहरणं आपल्या समोर आहेत बघा, जसं की कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निशन. दुसरं उदाहरण, आयर्न आर्टिकल अंडरगोज रस्टिंग. तीसरं, इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस फ्रॉम द सॉइल. चौथं उदाहरण, अल्कोहोल्स इज फॉर्म बाय द मिक्सिंग ऑफ द ईस्ट इन ग्लुकोज सोल्युशन अंडर द प्रॉपर कंडिशन. पाचवं, effervescence is formed by adding the baking soda into the test tube containing the dilute acid.
आणि 6वं, a white precipitation is formed by adding the dilute sulfuric acid in the barium chloride solution. याच्यावरती जरा विचार करा मित्रांनो. बघा, हे तुम्हाला तुमच्या पुस्तकात दिलेलं आहे. प्लीज थिंक ओव्हर इट. बघा, एक एक रिएक्शनला आपण काय करूयात, जरा कॅटेगराईज करूया, म्हणजे तिचं वेगाकडे लक्ष देऊयात. मला सांगा, जेव्हा तुम्ही गॅस पेटवता है ना, आपलं सिलेंडर आहे, त्याला गॅस लावला, गॅस जेव्हा तुम्ही लायटर मारता ऑन करून, तेव्हा हा गॅस लगेच इग्नाइट होतो. किती वेळ लागतो याला? अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड. म्हणजे बर्निंग ऑफ द एलपीजी गॅस, कुकिंग गॅस इज अ व्हेरी फास्ट रिएक्शन. बरोबर, ठीक आहे. दुसरं, रस्टिंग ऑफ आयर्न, लोखंडाचं गंजणं. लगेच लोखंड गंजतं का? नाही. इट टेक प्लेस सेव्हरल मंथ्स, सेव्हरल इयर्स, है ना. मग काही महिन्यांचा कालावधी लागतो. म्हणजे ही कशी प्रोसेस आहे? एकदम स्लो प्रोसेस आहे. बर्निंग ऑफ कुकिंग गॅस इज व्हेरी फास्ट प्रोसेस, बट द रस्टिंग ऑफ आयर्न इज व्हेरी स्लो प्रोसेस. देन द नेक्स्ट एक्झाम्पल वॉज इरोजन ऑफ द रॉक. दगडाचं भंजन होऊन माती तयार होणं. एकाएकी माती तयार होते का? नाही. इट रिक्वायर्ड सो मच टाइम. Means it is very slow reaction and the rate of reaction is very low. Third example, when alcohol is formed by mixing of the yeast in glucose in a proper condition. बघा, yeast जर तुम्ही टाकलं, yeast मध्ये ग्लुकोज टाकलं आणि जर याला सेट केलं, तर खूप पटकन ही अभिक्रिया घडून येते. म्हणजे ही सुद्धा व्हेरी रॅपिड रिएक्शन आहे, व्हेरी फास्ट रिएक्शन आहे. म्हणजेच या रिएक्शनला काय लागतो? एक प्रॉपर कालावधी लागतो, लवकर ही घडून येते. त्याच्यानंतर जसं तुम्ही ऍसिड आणि बेसचं टायट्रेशन करता, ऍसिड आणि बेस एकमेकांमध्ये मिक्स करता, त्याच्यातून पटकन इफरवसन्स बाहेर पडतात. जसं की आपलं 5वं उदाहरण तेच होतं की बेकिंग सोडा ऍड केला तुम्ही डायल्यूट ऍसिड मध्ये, पटकन याच्यातून काय बाहेर पडतं? फेस बाहेर पडतो, खूप मोठा फेस तयार होतो इथं. ही इन्स्टंट रिएक्शन आहे, म्हणजे या रिएक्शनचा रेट खूप जास्त आहे. 6वं उदाहरण आहे की प्रेसिपिटेट फॉर्म होतो सल्फ्युरिक ऍसिड बॅरियम क्लोराइड मध्ये टाकल्यानंतर. ही सुद्धा फास्ट रिएक्शन. मग बघा, लोखंडाचं गंजणं, दगडांचं मातीमध्ये रूपांतर होणं, है ना, त्याचं क्षपण होऊन, ही अत्यंत स्लो अभिक्रिया आहे. तर दुसरीकडं बर्निंग ऑफ द कुकिंग गॅस, त्याच्यानंतर अल्कोहोलचं प्रिपरेशन ईस्ट पासून आणि ग्लुकोज पासून, त्यानंतर ऍसिड बेसच्या रिएक्शन, ह्या खूप फास्ट आहे. ह्यावरून तुम्हाला असं दिसून येईल की काही रिएक्शन ह्या फास्ट असतात, काही रिएक्शन ह्या स्लो असतात. आणि हाच आपला पुढचा टॉपिक आहे की रेट ऑफ केमिकल रिएक्शन. का बरं एखादी रिएक्शन फास्ट घडते, का बरं एखादी रिएक्शन स्लो घडते? असे कोणते फॅक्टर आहे ज्या त्या केमिकल रिएक्शनला अफेक्ट करतात? या सगळ्याच्या सगळ्याबद्दल आपल्याला माहिती मिळवायची आहे, पण कधी? पुढच्या लेक्चरला. मग पुढच्या लेक्चरला आपण फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द केमिकल रिएक्शन आणि रेट ऑफ केमिकल रिएक्शन वरती अजून जराशी चर्चा करणार आहोत, त्याला समजून घेणार आहोत. ठीक आहे, तर भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत स्टे इन होम, स्टे हॅपी अँड कीप लर्निंग. थँक्यू.